भाजपचे नेते रावसाहेब दानवे आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्यामध्ये दिलजमाई झालेली आहे। अनेक वर्षांनंतर दानवे आणि बबनराव लोणीकर एकाच मंचावर आले। आम्ही दोघं बसलो, चर्चा केली आणि आमच्यातला वाद मिटवला असं दानवे म्हणतात। आमच्यातलं भांडण मिटवण्यासाठी कोणताही दलाल नव्हता असं दानवेंनी स्पष्ट केलंय। तर आमच्यातले वाद संपले, आता कार्यकर्त्यांनीही एकत्र यावं असं दानवे म्हणतात। मी आणि लोणीकर जर एक असलो तर जालन्यात आम्ही स्वबळावर जिल्हा परिषद निवडणूक जिंकू असं ते म्हणतात। मी आणि बबनराव एकत्र आलो याचं काही लोकांना दुःखही होईल असं म्हणत नाव न घेता त्यांनी खोतकरांना टोला लगावलाय। त्याच्यामुळे कार्यकर्त्याला मी आश्वासन दिलं तुम्हाला की बाबा आता आमच्यातले वाद संपले, आमच्यात वाद होणार नाही। आज मी परतूरला आलो, मी बबनरावला निमंत्रण देतो आज की तुम्ही बी एकदा भोकरदनला या। आमच्या लोकांना समजू द्या की अरे हे दोघं एक आले, आता नीट व्हा जरा। हा मेसेज गेला पाहिजे ना। जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण? बबनराव सांगितलं की आम्ही दोघं ठरवू। एवढा विचार जर असला तर मग हे होतं का ते होते आम्हाला काही देणं घेणं नाही पडलं, काही देणं घेणं नाही आम्हाला। पण या जिल्ह्यामध्ये आम्ही दोघं आलो एकत्र, याची काही लोकांना दुःख होईल नाही असं नाहीये, दुःख होईल। पण आमचं दोघांचं येणं गरजेचं होतं। ही गोष्ट खरी खोटी माहिती